नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांना पन्हाळगडाचा इतिहास माहिती असेल. जेव्हा पन्हाळगडाला सिद्धी जोहरने वेढा दिला होता तेव्हा 4 महिने आपले दैवत पन्हाळगडावर मराठा मावळ्यांसोबत अडकून बसले होते आणि राजांनी 12 जुलै 1660ची रात्र निवडली पन्हाळगडावरून बाहेर निघण्यासाठी. त्यासाठी 2 पालख्या तयार करण्यात आल्या. एका पालखीमध्ये आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि एका पालखीमध्ये राजांची वेशभूषा करून शिवाकाशीत बसले. एक पालखी विशाळगडाच्या दिशेने गेली आणि एक पालखी सिद्धी जोहरच्या तळाकडे गेली. आणि सिद्धी जोहर शिवाकाशीत यांना बघून फसला. त्याला वाटले आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पकडलं, पण नंतर त्याला समजलं हे छत्रपती शिवाजी महाराज नसून त्यांचाच एक वीर मावळा आहे आणि राजांची वेशभूषा करून आलेला आहे. त्यानंतर सिद्धी जोहरला खूप राग आला आणि त्यांनी शिवाकाशीत यांना मरणाची शिक्षा दिली. असे हे वीर शिवाकाशीत हसत हसत मरणाला स्वीकार करतात आणि स्वराज्यासाठी बलिदान देतात. आज मी तुम्हाला पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवाकाशीत यांच्या समाधीचे दर्शन घडवून आणणार आहे. त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं, त्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये सुरक्षित आहे, मोकळा श्वास घेत आहे आणि हे स्वराज्य निर्माण झाले. आणि त्यामुळे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने गेले आणि विशाळगडावर सुखरूप पोचले. आता आपण समाधींच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया आणि वीर शिवाकाशीत यांची समाधी बघून थोडा वेळ तिथला अनुभव घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहूया. मित्रांनो, शिवाकाशीत यांच्या समाधीकडे जात असताना या ठिकाणी 12 जुलै 1660 रोजी काय घडलं त्याचा जिवंत अनुभव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी एक मराठा मावळा आहे. यांचे आपण दर्शन घेऊन पुढे जायचं आहे आणि शिवाकाशीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी बातचीत झाली होती ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आणि या बोर्डावर पण थोडी माहिती लिहिलेली आहे बघा. म्हणजे राजा शिवाकाशीत यांना मृत्यूच्या दारात सोडायला तयार नव्हते, तरीसुद्धा शिवाकाशीत राजांपुढे आग्रह करत आहेत, राजे तुमची वेशभूषा करू दे मला, स्वराज्यासाठी एक चांगलं काम करू दे मला. आणि राजांशी बातचीत करत असताना हे सर्व काही दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो व्हिडिओच्या सुरुवातीला 2 पालख्या बनवल्या जातात बघा. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत, मावळ्यांसोबत पन्हाळगडावरील राजदिंडी मार्गामधून विशाळगडाच्या दिशेने निघालेले आहेत. दुसरी पालखी सिद्धी जोहरच्या तळाकडे निघालेली आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काही थोडी माहिती लिहिली आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडला जात असताना त्यांची वाटेमध्ये शत्रूंशी मुठभेड होते. राजे शत्रूंशी लढा देत असताना हे दाखवण्यात आलेलं आहे. हे सर्व काय बघितल्यानंतर आपल्याला असं वाटते जणू काही इतिहास आपल्यासमोर उभा आहे. या ठिकाणी पण शूरवीर मराठा मावळ्यांची एक सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि शिवाकाशीत यांच्या समाधीकडे जाण्याचा मार्ग इथून पुढे आहे. म्हणजे या ठिकाणी 2 मराठा मावळा पहारा देत आहेत असे दाखवण्यात आलेले आहे. इथून पुढे पायऱ्या उतरत उतरत आपण समाधीजवळ पोहोचू शकतो. आणि हे सर्व बांधकाम दगडामध्ये केलेलं आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी तुम्ही कधी आला तर खाली चालत असताना पाय घसरू शकतो, कारण या दगडाच्या वरती सर्वत्र शेवाळी पसरलेली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगत तुम्ही या ठिकाणी या आणि भगवानाचे रूप असलेल्या शिवाकाशीत यांचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहा. बघा, आता आपण समाधीच्या एकदम जवळ पोचलेलो आहे. आणि समाधीकडे जात असताना समाधींच्या दोन्ही साईडला म्हणजे जो मार्ग आहे त्या ठिकाणी पण काही पुतळे कोरून ठेवलेले आहेत. बघा, समोर एक मराठा मावळा पहारा देत आहे असे दाखवण्यात आलेले आहे. आणि त्यांच्या खाली एक जंगली घोरेडा दाखवण्यात आलेला आहे. कदाचित तुम्हाला दिसला नसेल, मी झूम करून दाखवतो. बघा, या ठिकाणी बघितलं, म्हणजे जणू काय हे सर्व जिवंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, या ठिकाणी पण एक शूरवीर मराठा मावळा म्हणजे 12 जुलैला रात्री जे काय घडलं ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा आपण पायऱ्या उतरून खाली येतो तेव्हा आपल्याला शिवाकाशीत यांची समाधी या ठिकाणी बघायला मिळते. आपण आता चप्पल लांबच उतरूया, कारण या समाधी देवासमान आहेत. त्याच्या आता आपण दर्शन घेऊया, तुम्हाला देखील दर्शन घडवून आणतो आणि आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया. ओम नमः शिवाय. ही समाधी दगडी काळ्या पाषाणामध्ये बनवण्यात आलेली आहे.
आता आपण जवळ जाऊन शिवा काशीद यांच्या समाधीवर डोके ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहूया. ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. वीर शिवा काशीदांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. शिवा काशीद यांचे दर्शन घेतल्यानंतर समोर तुम्हाला हा गाडा दिसत असेल, याचा उपयोग तोफ ठेवण्यासाठी केला जात होता. या ठिकाणी हे शूरवीर मराठा मावळा तुम्ही बघू शकता. म्हणजे समाधींच्या चारी बाजूने तुम्हाला असे मावळे उभे राहिलेले आणि लढाई लढत असलेले दाखवण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी एका प्राण्याचा पण पुतळा कोरण्यात आलेला आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही या ठिकाणी पण सर्वत्र मावळे उभे असलेले दाखवण्यात आलेले आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं पन्हाळगडाच्या पायथ्याशी या समाधी आहेत. म्हणजे वरती पन्हाळगड आहे. या घनदाट जंगलामधून एक मार्ग पन्हाळगडावर जातो आणि पन्हाळगडाच्या पायथ्याशी या ठिकाणी शिवा काशीद यांनी सिद्धी जोहरची भेट घेतली होती. त्यांना थोड्या वेळासाठी फसवून ठेवलं होतं आणि स्वराज्यासाठी हसत हसत आपले बलिदान दिले होते. मित्रांनो, आज आपण पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवा काशीद यांच्या समाधीजवळ आलो. आणि समाधीच्या दिशेने येत असताना वाटेमध्ये जी चित्रकला कोरलेली आहे, जे मावळ्यांचे पुतळे उभा केलेले आहेत, हे सर्व बघितल्यानंतर 12 जुलै 1660ची रात्र आठवते. त्यावेळी काय घडलं आणि कसं घडलं याचा जिवंत अनुभव या समाधीकडे येत असताना आपल्याला अनुभवायला मिळतो. तुम्ही पण कधी पन्हाळगडावर आला तर पन्हाळगडावर जात असताना अगोदरच या ठिकाणी येऊन शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकता. कारण यांच्यामुळेच आपण ह्या स्वराज्यामध्ये आहे आणि मी तुमच्याशी बोलत आहे. हे सर्व नसते आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हे स्वराज्य निर्माण झाले नसते आणि आपण कोणत्या तरी शत्रूच्या अंडरमध्ये गुलामी करत राहिलो असतो. आपल्या दैवताने स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांना साथ देण्यासाठी अशा शूरवीर शिवा काशीद सारख्या शूर अनेक वीरांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. त्यामुळे स्वराज्य निर्माण झाले आणि सर्व महाराष्ट्रातील आणि भारतातील नागरिक सुरक्षित राहिले. या ठिकाणी आल्यानंतर निसर्गाच्या सुंदर सानिध्यांचे दर्शन घेतल्यानंतर आणि थोड्या वेळ समाधीजवळ बसल्यानंतर मनामध्ये अनेक विचार येतात. 12 जुलै 1660ची रात्र, जोरदार पाऊस पडत होता, काळोख अंधार होता आणि राजदिंडी मार्गामधून, चिखलामधून, काट्यामधून, झुडपामधून 2 पालख्या खाली कशा आल्या असतील. चारी बाजूने शत्रूंचे आवरण म्हणजे शत्रू पहारा देत होता. त्यांना फसवून 2 पालख्या गडावरून खाली कशा उतरल्या असतील. आणि शिवा काशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केल्यानंतर त्यांच्या मनाला जो अभिमान वाटला होता, असं वाटलं होतं त्यांना की स्वतः काही वेळासाठी ते राजे बनलेले आहेत. त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या परिवाराचा विचार न करता राजांसाठी सर्व काही केलं आणि हसत हसत मृत्यू स्वीकार केला आणि स्वराज्यासाठी बलिदान दिलं. त्यांना पाहून सिद्धी जोहर थोड्या वेळासाठी फसला होता, पण नंतर त्याला समजलं की हे शिवा काशीद आहेत. शिवा काशीद हुबेहूब आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत होते. त्यामुळे सिद्धी जोहर पण थोड्या वेळा फसून गेला. नंतर त्याने शिवा काशीद यांना मृत्यूची शिक्षा देऊन त्याचे सर्व सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे म्हणजे विशाळगडाच्या दिशेने सोडले होते. नंतर पुढे जाऊन आणखी एक शूरवीर मराठा मावळा बाजीप्रभू देशपांडे यांनी शूरवीर मराठा मावळ्यांसोबत घोडखिंडीमध्ये सिद्धी जोहरच्या सैनिकांशी लढा देऊन अनेक पराक्रम केले. जेव्हा आपले देव छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले तेव्हा त्यांनी घोडखिंडीमध्ये आपले प्राण सोडले आणि त्या घोडखिंडीचे नाव बदलून पावनखिंड असे झाले. हे सर्व काही बघितल्यानंतर इतिहास आपल्या डोळ्यासमोर अनुभवतो. म्हणून वेळात वेळ काढून अशा ऐतिहासिक ठिकाणी नक्की या. या समाधींचे दर्शन घेऊन यांना श्रद्धांजली अर्पण करा. यांच्यामुळे सर्व काही आहे. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कधी वेळ भेटला तर या ठिकाणी तुमच्या सहपरिवाराला घेऊन या. तुमचे म्हातारे आई बाबा किंवा आजोबा आजी असतील त्यांना पण घेऊन यांचे दर्शन घडवून आणा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. वीर शिवा काशीद यांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. नव
पार्वती पतये हर हर महादेव.